छत्रपती संभाजीनगर जिल्हा गौरव समाज यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा व शालेय साहित्याचं वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी सर्व गौरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जे जे मान्यवर आज इथे उपस्थित राहिले तर सर्वांचं पण मी स्वागत करतो। गौरव समाज हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अल्प मायक्रो मायनॉरिटीचा समाज आहे, तरीसुद्धा इतक्या संघटित पद्धतीनं आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचं आज प्रदर्शन केलं। आणि या समाजामध्ये सुद्धा अनेक असे गुणवंत आहेत जे समाजामध्ये लपलेले आहे आणि त्यांचं कौतुक करणं आमच्यासारख्या राजकीय मंडळींनी त्यांना पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य समजून आज आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। या समाजाच्या प्रती त्यांच्या काही जरी अडीअडचणी असल्या तर निश्चितच एक पालक म्हणून, एक त्यांचा सहकारी म्हणून आणि एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं राहू अशी या प्रसंगी ग्वाही देतो। आणि भविष्यात या समाजाची भरभराट हो, या समाजाला एक स्वतंत्र असं स्वतःचं एक मंगल कार्यालय म्हणा किंवा कार्य उपलब्धीसाठी शासनानं त्यांना ही स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ यासाठी सुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय असं ह्या राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनामध्ये असं एक प्रकारचा प्रयत्न करून त्यांना जागा निर्माण करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करून या प्रसंगी एवढीच ग्वाही देतो। धन्यवाद। शिवाजीराव बनकर पाटील, त्याचबरोबर लायन्स मिस्टामचे मंडळाची त्यांची उपस्थिती होती। तर ह्या सगळ्यांनी पूर्ण वेळ थांबून हा कार्यक्रम संपन्न केला। या कार्यक्रमामध्ये PG to KG पर्यंतच्या सगळ्या मुलांना त्यांच्या गुणवंत आहेत त्यांना बक्षिसं दिली। पैठणचा समर्थ खरे या मुलाला 97% गुण मिळाले। त्याला अनेकांनी आपापल्या पक्षीयांच्या आप्तजनांच्या स्मरणार्थ बक्षिसं दिली। यावर्षी ही संख्या बऱ्यापैकी। त्याचबरोबर पहिलीपासून KG ते नंतरच्या मुलांपर्यंत सर्वांना शालेय साहित्याचे त्यामध्ये त्यांना जे उपयोगी पडणारे साहित्य ते साहित्य देण्यात येत आहे। मागील 1992 छत्रपती संभाजीनगर जिल्हा गौरव समाज मंडळाच्या वतीनं उपक्रम राबवण्यात येत आहे। दरवर्षी आम्ही मुलांची अडीअडचणी ओळखून त्यांच्या शिक्षणाला कुठेही पुढा बसून एखादं साहित्य नाही म्हणून, फी भरायला पैसे नाही म्हणून किंवा गणवेश नाही म्हणून त्यांचं शिक्षण थांबवू नये त्याची काळजी मंडळ घेतो। याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे। त्याच्यामध्ये मागील 25-26 वर्षापासून या मंडळाने वधूवर परिचय मिळावे घेऊन विवाहासारखे जटिल प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला। बळीराम पाटील हायस्कूल किंवा विनोताई चव्हाण हायस्कूल यासारख्या ठिकाणी मैदानावरती सामूहिक नोंदी आणि विवाह लावून देण्याचे प्रयत्न केले। एक नोंद म्हणजे एक लग्न असल्यासारखं असतं, त्याच्यामध्ये खर्च जास्त करू नये म्हणून सामूहिक पद्धतीनं अनेक नोंदी। यावर्षीसुद्धा 6 मेला हा विवाह नोंदीचा कार्यक्रम झाला। त्याला आदरणीय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि किशोर पाटील आता काशीबा महाराजांची पुण्यतिथी आम्हाला साजरी करायची ती आम्ही जोरात करणार आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याचं आयोजन, कीर्तनाचं आयोजन आणि काशीबा महाराजांची पुण्यतिथी साजरी करणार आहे। समाज संघटित करण्याचा, जागरूक करण्याचा हा प्रयत्न आहे। हा समाज जसं आता शिवाजी बनकर पाटील म्हणाले त्याप्रमाणे मायक्रोमधला मायक्रो आहे, त्याची लोकसंख्या अगदी बोटावर मोजणी येते। हा समाज मंडळ आयोजन शिफारशीनुसार सर्वार्थाने मागासलेला, शिक्षणाचं प्रमाण नाही, नोकऱ्यांचं प्रमाण नाही, राजकारणात कोणी आमदार खासदार नाही, नोकऱ्यांमध्ये कोणी IAS IPS नाही। त्यामुळे दैना झालेले जे प्रश्न आहेत ते निवडणूक आणि इनामी जमिनीचे प्रश्न आहेत ते सुद्धा जटिल होत चाललेले आहेत। त्या प्रश्नाकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावे। आणि आता बनकर पाटील जसं म्हणाले की या समाजाची खरी गरज या शहरामध्ये, आणि हे शहर फार मोठं आहे आम्हाला छत्रपती संभाजीनगर, तिथे एखाद्या समाजाचं मंगल कार्यालय असणं अतिशय गरजेचं आहे। मला असं वाटतं जर आमच्या पाठीमागे बनकर साहेब उभे राहिले
विश्वास व्यक्त करतो. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन करतो. सर्व मुलांना त्यांच्या भावी यशासाठी शुभेच्छा देतो आणि समाजाची उन्नती होत राहावं अशा या प्रकारची गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाकडून काही तुमच्या अपेक्षा असतील? शासनाकडून प्रचंड अपेक्षा आहे. एक हा मायक्रोस्कोपिक ओबीसी समाज आहे, याला ओबीसीच्या सवलती मिळाल्या पाहिजे आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना विशेष अशा प्रकारचे पुरस्कार शासनाने दिले पाहिजे. मागच्या वर्षी दीपाली शिंदे नावाची गृह समाजाची मुलगी जी शारदा मंदिरची मुलगी आहे, तिला 100पैकी 100 गुण मिळाले आणि तिच्या घरापर्यंत जाऊन मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांनी मला असं वाटतं की तिचा सन्मान केला, तिला पुरस्कृत केला. परंतु आता ते 10/10च्या खोली झालं. तुमचं म्हणणं असं आहे की त्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सबसे पहले मैं शिव बाबा को याद करता हूँ. आज के कार्यक्रम के जो छत्रपति संभाजीनगर गो समाज मंडल के जो अध्यक्ष हैं और लोकमत परिवार के और लोकमत के पत्रकार भी रह चुके हैं, अशोक खंडालकर जी और हमारे बनकर पाटिल जी, हमारे बहन हैं, ये सब यहाँ आए हुए हैं. इनको ये कार्यक्रम रखा है, ये हमारे अशोक खंडालकर साहब हर साल रखते हैं और बनकर साहब ने बोला कि इसके हमारे समाज के लिए या गुरु समाज के लिए हम कार्यालय ढूंढेंगे. और पहले तो मैं एक बात इनको ऐसा बोलना चाहता हूँ कि जो ये जो नन्हे मुन्ने जो बच्चे हैं, इनके लिए इन्होंने जो उनको उत्साह दिया है, जैसा कहा गया है शेरनी का दूध बर्तन में रुकता है, वैसा शिक्षण हे असं गुरगुरल्याशिवाय राहणार नहीं, ऐसा तो वैसा बच्चों को इन्होंने उत्साह दिलाया है. तो इनको बहुत बहुत अशोक खंडालकर जी, बनकर जी और उनकी जो टीम है, विश्वनाथ स्वामी, इनको मैं बधाई देता हूँ और बच्चों को भी मैं इनकी हार्दिक शुभेच्छा देता हूँ. इतने में मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. मेरा नाम ब्रिजलाल जायसवाल. 1 नाही 2 नाही 34 वर्ष म्हणजे जोक नाही. आज आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि आमच्या समाजाचे